शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 4 जुलै. तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये शनिवारी 4 जुलैला पाऊस असणार आहे? आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागात सकाळपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. आपण जर इथे कणकवली परिसर, सावंतवाडी परिसर, त्याचबरोबर संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाबळेश्वर, महाड, मंडणगड, दापोली, दाभोळ, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा हा परिसर बघितला तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर आत्ता सध्या जरी बघितलं तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कुळगाव, बदलापूर या परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात देखील सकाळपासूनच 9लाच पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा जो पाऊस असणार आहे हा पाऊस दिवसभर असणार आहे. आपण जर बघितलं 12 नंतर लोणावळा या परिसरात रेड अलर्ट आहे, म्हणजे जास्त प्रमाणात या भागात देखील पाऊस आहे. त्यानंतर 4 वाजता मध्ये रेड अलर्ट आहे. या भागात देखील चांगला पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण आता अकोले परिसर बघूया. अकोले परिसर, कुळगाव, बदलापूरमध्ये देखील चांगला पाऊस आहे. घोटी, त्याचबरोबर अकोले, संगमनेर हा परिसर जर आपण जर रात्री 9 वाजता जर बघितलं तर अकोले, संगमनेर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. रेड अलर्ट आहे या भागात देखील. यामध्ये घोटी आहे आणि हा जो रेड अलर्ट आहे हा दुपारी 12 पासूनच म्हणजे दुपारी 12 पासूनच या पावसाला शनिवारी 4 जुलैला सुरुवात होणार आहे. तर हा पाऊस रात्री 9-10 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर 10 वाजता जर बघितलं शनिवारी 4 जुलैला तर संगमनेर, लोणी, राहुरी, श्रीरामपूर, घोडेगाव, अमरापूर, त्याचबरोबर पाथर्डी हा संपूर्ण परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस शनिवारी 4 जुलैला सकाळीच याची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं त्यानंतर थोडासा उघडणार आहे हा पाऊस आणि पुन्हा संध्याकाळी या पावसाला सुरुवात होणार आहे. मग पुन्हा संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, घोडेगाव, राहुरी, अहिल्यानगर या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. शिरूर, कासारमध्ये देखील पाऊस आहे. बीडमध्ये, केजमध्ये, अंबाजोगाई, परळी, कळंब या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा शनिवारी 4 जुलैला संध्याकाळी 6-7च्या सुमारास होणार आहे. आपण जर अहमदपूर, परभणी, त्याचबरोबर पूर्णा, शेलू हा परिसर बघितला, परतूर, तरी या परिसरात देखील अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर आपण जर लोणार, शेवगाव, जिंतूर, हिंगोली, त्याचबरोबर वाशिम, मालेगाव, मेहकर, परतूर, मंगलोर हा परिसर बघितला तर या परिसरात देखील संध्याकाळी जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. हा पाऊस जो असणार आहे हा दिवसभर सकाळी 8 पासून संध्याकाळी रात्री पण हा पाऊस चालणार आहे. आपण जर बघितलं तर वातावरणामध्ये इथं पुसदमध्ये देखील रेड अलर्ट आहे. उमरखेड, हिमायतनगर, त्याचबरोबर भोकर, नांदेड या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे 4 जुलैला आपण जर शनिवारी बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आदिलाबाद, पांढरकवडा, वरोरा, हिंगणघाट, वर्धा, आर्वी, यवतमाळ, त्याचबरोबर अमरावती, अचलपूर, मुलताई हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर 4 तारखेला 3 नंतर या भागात देखील दुपारी 3 नंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही इतका पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागात होणार आहे. आपण जर नागपूर परिसर जर बघितला तर नागपूर परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वरारा, त्याचबरोबर आसिफाबाद या भागात देखील पाऊस जास्त प्रमाणात असणार आहे. पुसद, उंबरखेड, हिंगोली, जिंतूर, मेहकर, वाशिम, परतूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. आपण जर माजलगाव परिसर जर बघितला तर माजलगाव, बीड, केज, परळी, अहमदपूर, उदगीर, लातूर
धाराशिव, बार्शी, सोलापूर, नलदुर्गा, अक्कलकोट हा परिसर आपण जर बघितला तर या भागात जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागात असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अकलूज, इंदापूर, बारामती हा परिसर बघितला, पंढरपूर, तर या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस म्हणजे पूर्णपणे आपल्याला या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस या भागात नाही आहे. वादळी वारं देखील या भागात असणार आहे. तर हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. खास करून आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागात इकडं वाशिम, नांदेड, परभणी, जिंतूर या भागात जोरदार पाऊस आहे. त्याचबरोबर शहापूर, बेतूल, मुलताई या भागात देखील चांगला पाऊस आहे. तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये शिकरी, नंदुरबार, त्याचबरोबर इकडं जर आपण बघितलं तर नाशिक परिसर बघूया आपण थोडासा. नाशिक परिसरामध्ये आपण इथे बघू शकता पाऊस आहे, पण रिमझिम पाऊस आहे. खाली जर आपण जर वाडा, त्याचबरोबर शहापूर हा परिसर बघितला, घोटी, तर या भागामध्ये रेड अलर्ट आहे, म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस आहे. इकडं अकोले, संगमनेर या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. इकडं मंचर, खेड, जुन्नर, पिंपरी चिंचवड हा परिसर आपण बघूया. या परिसरात काही बदल होतो आहे का? जुन्नरमध्ये चांगला पाऊस आहे. इथे आपण जर बघितलं तर जुन्नर, मंचर या भागात देखील रेड अलर्ट आहे. आता खाली आपण जर खेड, आता इथे खेड परिसर बघूया दिवसभरामध्ये इथे काही बदल होतो आहे का? आपण जर चाकण, खेड हा परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस होणार आहे. मध्यम स्वरूपाचा का होईना या भागात पाऊस होणार आहे. इथे खेड आहे, चाकण आहे, पिंपरी चिंचवडमध्ये देखील पाऊस असणार आहे. तुळापूर, त्याचबरोबर वाघोली, पुणे या भागात देखील पाऊस असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे काय असतं, वातावरणामध्ये एक एक तासाला बदल होत असतो. भोरमध्ये देखील पाऊस आहे, म्हणजे संध्याकाळच्या सुमारास पाऊस असणार आहे. जास्त पाऊस नाही, पण रिमझिम पाऊस त्या भागात देखील असणार आहे. इकडं महाबळेश्वर परिसर जर बघितला तर दुपारपासूनच या भागात रेड अलर्ट आहे. म्हणजे हा मुंबईकडून येणारा पाऊस खाली महाबळेश्वर या पट्ट्यामध्ये होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जो अंदाज सांगितलेला आहे हा अंदाज शनिवारी 4 जुलैचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर हवामानाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.